चक्षुरा सवरो साधु श्रुतेय सवरो साधु घानेय सवरो साधु साधु जीवाय सवरो वाचाय सवरो साधु साधु कायाय सवरो मनसाच सवरो साधु साधु सबत सवरो सबत सवरो भिक्खु सब दुख विनाशये बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। दुःखमुक्तीसाठी भगवंतांनी फार महत्त्वाचा मौलिक उपदेश केला, जो प्रत्येक व्यक्तीला लगेच दुःखमुक्त करतो। दुःखमुक्त होणं ही या जीवनाची सर्वात महान अशी जीवन प्रणाली आहे। आपण याच्याकडे दुर्लक्ष कधी करू नये। नेहमी नेहमी दुःखमुक्त होण्याची भगवंताने एक वेगवेगळी विधी शिकवलेली आहे। थोडंसं दुःख झालं तर माणूस त्या दुःखाला मनामध्ये मंथन करतो, त्याचं रवण करतो, तो वारंवार वारंवार घोकत राहतो। हा मनाचा स्वभाव आहे। चटका लागल्यानंतर जरा वेदना होतात। वेदना झाले की माणसाला ते बऱ्याच वेळ वेदना आपल्या मनामध्ये घोळत ठेवावं लागतात। लय वेदना होऊ लागली, लयच होऊ लागली, आणि असं माणूस विहळत राहतो। परंतु मानव जन्मात आल्यानंतर ज्याची प्रज्ञा प्रगल्भ प्रगल्भ वाढत 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 खूप चांगल्या प्रकारे आपल्या प्रज्ञेला आपण वाढवलं आणि ती जर चांगली पकली, चांगली एखादं फळ कसं पकत राहतं, पपईचं फळ आपण पाहता पाहता हिरवे हिरवे फळं लगेच ते पिवळे पिवळे दिसतात, मग आपण म्हणतो चांगली पपई पिकली बा। तसंच आंब्याच्या झाडाचं फळ, आपण आंब्याच्या झाडाला पाहतो तर हिरवे हिरवे गार आंबे दिसतात। मग काय काय आंबे हे चांगले पिकलेले दिसू लागतात आपल्याला। आपण म्हणतो हे पाडावर आले बरं का। आणि याप्रमाणे आपण पिकलेल्या आंब्याला मात्र लवकर पसंत करतो। कोणतंही पिकलेलं फळ हे व्यक्तीला आकर्षित करते की नाही।
त्याला आकर्षित करण्यामध्ये त्याची गुणधर्म असतात. त्या फळामध्ये ते गुणधर्म राहतात की जे माणसाचं मन ओढून घेते ते. आणि तसंच आपल्यामध्ये काही गुणधर्म जर आपण विकसित केले, विकसनशील केले, भरभर वाढवले आपण ते, तर त्याचा एक ऐतिहासिक ठेवा होतो, ऐतिहासिक इतिहास होतो. आणि तो इतिहास आपण गेल्यानंतर जेव्हा कधी बुद्ध येतात, आता येणारे जे बुद्ध आहेत हे आपण सांगत नाही, हे कोणी भिक्खू सांगत नाही. साधा सुद्धा PhD केलेला भिक्खू किंवा MA केलेला भिक्खू किंवा अध्ययन केलेले भिक्खू सांगत नाही ते. हे अरहंताने लिहून ठेवलेलं आहे. अरहंताला चॅलेंज आहे का? अरहंत खोटं बोलतो का? अरहंत लबाडे हाणतो का? अरहंत दिशाभूल करेल का कोणाची? काय करायचं त्यांना? दिशाभूल करून काय करायचं त्यांना? ते तर मुक्त झालेले असतात. त्यांना कोणताही बेनिफिट, त्यांना कोणताही लाभ पुन्हा या जन्मात घेण्याची इच्छा नसते. त्यांनी मान पूर्ण मनातून काढून टाकलेला असतो. ज्याने मानच काढून टाकला तो कशाला मानाच्या मागं झुरणार आहे? मला कोणी मान देईल, मला कोणी हात जोडेल, मला कोणी शालूट मारेल, मला कोणी जय भीम म्हणेल, मला कोणी रामराम म्हणेल, मला कोणी सलाम वालेकुम म्हणेल, अशी ही सामान्य आदराची भावना कशाला तो धरेल? एवढा तो आपापलेला राहील का? ज्याच्यातला मानच कायमचा गेला त्याचा अपमान व्हायचा प्रश्नच होत नाही. ज्याचा मान परिपूर्ण मनातून गेलेला आहे त्याचा कोणी उपमर्द केला, त्याचा कोणी अपमान केला तर तो होईल का? तो असा हा एक जीवनाचा मार्ग आहे की जो बुद्धत्वाला नेऊन सोडतो आपल्याला. हे असं बुद्धत्व आहे जिथे मानाची गरजच नाही. तुम्ही काय करायचं तुम्ही स्वतःसाठी करा, कारण अरहंतासाठी काहीच करायची गरज नाही. त्यांनी त्याच्यातला द्वेष कायमचा काढून टाकला. मग तुम्ही त्याचा किती द्वेष केला, तुम्ही 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष 10 वर्ष 12 13 14 वर्ष तुम्ही जरी अरहंताचा द्वेष केला तर काय अरहंतासाठी तोटा होईल का? काय अरहंताला धक्का लागेल का? ज्याच्यात द्वेषच नाही त्याची तुम्ही किती घृणा केली, किती पूर्ण त्याच्याबद्दल तिरस्कार केला, त्याच्याबद्दल किती तुम्ही द्वेषाच्या पूर्ण इकडे तिकडे अफवा पसरवल्या, तर अरहंतावर काही प्रभाव पडेल का? मुळामध्ये ज्याचं जहरच नाही त्याला काय त्रास होणार, त्याला काय धोका होणार, त्याचा काय जीव जाणार आहे? भगवंताने या सर्वांना जहर म्हणलेलं आहे. मान हे एक जहर आहे. अति उच्च अशा बुद्धत्वाच्या ज्ञानामध्ये, सामान्य ज्ञानामध्ये नाही. द्वेष हे हलाहल जहर आहे. क्रोध हे हलाहल जहर आहे. लोभ हे सुद्धा प्रचंड मोठं जहर आहे. जे अति जर घेतलं तर ताबडतोब माणसावर काहीतरी आपत्ती येतो. लोभाच्या पोटी माणूस हे इकून आणतो, ते तिकून आणतो, ते तिकून आणतो, या मार्गाने आणतो, त्या मार्गाने आणतो. मजल्यावर मजले, मजल्यावर मजले तो 5-5 मजली इमारती बनवतो. लोभात मिळालेल्या धनातून, लोभात मिळालेल्या पैशातून सोनं आणतो. ज्याला सोनं त्याला सोनं बनवतो. सारं सोनं बनवायला होतो तो. आणि या पूर्व दिशेला 50 एकर जमीन घेतो,
दक्षिण दिशेला 70 एकर जमीन घेतो, जमिनीच्या जमिनी खरेदी करतो ज्याच्या त्याच्या नावानं, वेगवेगळ्या लोकांच्या नावानं, वेगवेगळ्या नातेवाईकाच्या नावानं, बहिणीच्या पोराच्या नावानं, आत्याच्या पोराच्या नावानं, मावशीच्या पोराच्या नावानं 50 एकर जमीन. आणि अशा प्रकारे जमा केलेली ही माया पैशाची, धनाची, धनदौलतीची, आणि त्याच्यावर एक दिवस धाड पडते ती. तर काय होते त्याची मग अवस्था? जिकडे तिकडे लोक त्याचं नाव घेतात. काय जमा केलं त्यानं, त्याच्या घरात 100 कोटी तर नुसत्या 500च्या नोटा दिसू लागल्या. इतका खराब आहे हा लोभ. लोभामध्ये वेगवेगळे लोक जेव्हा लोळत राहतात तर त्याच्या अति जातात. तरी मनुष्य लोभाने पूर्ण तृप्त होत नाही. कित्येक हजार कोटी सोन्यानं जरी आपल्याला न्याहून काढलं, आपली तुला केली, कित्येक कोटी, तरी त्याला विचारलं की बरं झालं का तुला तुमची झाली तर एवढी? नाही म्हणे, आणखी 50 कोटी तरी करायला पाहिजे होती. तृप्त होतच नाही तो. एवढा भगवंताच्या बुद्धत्वाच्या ज्ञानात लोभाला जहर म्हणलेला आहे. त्याला लोक किती दोष देतात. मग तेव्हा याप्रमाणे लोभी माणूस, द्वेषानं पूर्ण ग्रासलेला माणूस, बरबटलेला माणूस, मानानं पूर्ण फुगत गेलेला माणूस, आणि क्रोधानं पेटत गेलेला क्रोधी माणूस, सक्काय दिठ्ठी, विचिकित्सा, शीलबद्ध परामर्श, हे 3 प्रचंड असे मनामधले फार मोठे अवजड असे विकार आहेत जे निघता निघत नाहीत लवकर. जन्म ते भटकवतात. आणि तृष्णा, एकच तृष्णा नाही, 3 तृष्णा ह्या बळकट होतात, बलवान होतात. त्या कामतृष्णा, भवतृष्णा आणि विभवतृष्णा. आणि सर्वात मोठं मत अगदी या जन्मातून न सोडणारं बंधन आहे अविद्या. आणि अविद्या तर माणसाला जन्म आणि मृत्यूच्या या फेऱ्यातून त्याला जाऊ देत नाही. फेऱ्यावर फेरी मारायला कारण बनते. अविद्या जर पूर्ण नाश केली नाही आणि अविद्या परिपूर्ण समाप्त करून जर आपण महाप्रज्ञावंत झालात तर आपल्या वाट्याला कोणतंही दुःख नाही. साऱ्या दुःखातून आपण मुक्त आहोत. म्हणून विश्वातला हा महान मनोवैज्ञानिक सम्यक संबुद्ध प्रथम दुःखातून मुक्त होत असतात. आणि त्यानंतर ते साऱ्या लोकांना दुःखमुक्त करतात. दुःखमुक्त करून त्यांना परिपक्व बनवतात. त्यांना परिपक्व बनवून असं बनवतात की ते त्यांच्यासारखा दिसला पाहिजे. सम्यक संबुद्धासारखाच ते लोकाला अनुभूतीनं भावतो, अनुभूतीनं दिसतो, वरून नाही. आणि अशा पद्धतीने आपण अरहंताला समजून घेऊन त्यांची सेवा केली पाहिजे. पहिली सेवा आपण सम्यक संबुद्धाची केली पाहिजे. कशी सेवा केली पाहिजे आपण? सम्यक संबुद्ध तर आपल्यामध्ये नाहीत, ते तर रूपामध्ये आहेत. हे मूर्तिरूप हे सम्यक संबुद्धाचं रूप आहे.
असे अनेक रूप जे बुद्धाची रूप आहेत ते आपल्याला दिसतात. धम्मध्वज बुद्धाचं साक्षात रूप आहे. धम्मचक्र हे बुद्धाचं साक्षात रूप आहे. बोधिवृक्ष हे बुद्धाचं साक्षात रूप आहे. आणि बुद्ध चैत्य, बुद्ध स्तूप, बुद्ध लेण्या, जिथे बुद्धाच्या 9 फुटाच्या भव्य दिव्य असे बुद्धाची रूप कोरलेली आहेत, आसनावरती बसलेली. मग आपण कोणत्या बुद्धाची पूजा करावी, कोणत्या बुद्धाचं सेवा करावी? आपण जन्मभर बुद्धाची पूजा करावी. आयुष्यभर बुद्धाच्या पूजेतच आयुष्य खर्ची घालावं, झिजवत ठेवावं. झिजून झिजून आपण बुद्धाची खरी पूजा करावी. भगवंताला फुलं वाहणं, प्रचंड फुलं वाहून त्यांची पूजा करणं एक उत्तम कर्म आहे, एक पवित्र कर्म आहे. सुमन नावाचा माळी असं डालगं डालगं फुलं आणायचं तो, एवढा सुगंध त्या बाहेरच्या दरवाजाच्या पलीकडे तो असेल तर तिथून त्या फुलाचा सुगंध दरवळत यायचा. तो सारे भगवंताच्या हातामध्ये फुलं द्यायचा. ओंजळी ओंजळी, 1 ओंजळ 2 ओंजळ असे डालगे डालगे, तो 2 डालगे 3 डालगे भगवंताच्या हातात फुलं टाकायचं. आणि याप्रमाणे ते लोक बुद्धाची पूजा करायची. तर इथून या जागेपासून तर पूर्ण त्या गौतम नगरच्या नागार्जुन बुद्धविहारापर्यंत अशी रांग लागायची नुसती फुलं घेऊन. भले मोठे मोठे फुलाचे ते बुके घेऊन, हार घेऊन, ज्याचा सुगंध या आजूबाजूला पूर्ण पसरायचा. लोक भारावून जायचे की भगवंताला ही काय रांग आहे, हे पूजा करायला चालली, त्यांची सेवा करायला चालली. फुलानं भगवान बुद्धाची लोक पूजा करायची. तर 2-2, 3-3 ट्रक फुलं जमा व्हायची. भगवान बुद्धाला त्यांच्या हातात दिलेले फुलं 1 ट्रक नाही, 2 ट्रक नाही, 3-3, 4-4, 5-5 ट्रक भरलेले. आणि ते एका पडक्या विहिरीमध्ये नेऊन टाकायचे. म्हणा 3 वेळ सा. जेवढा भगवंताचा मान सन्मान गौरव कीर्ती वाहवा अमर्याद लोकांनी केली, तेवढी जगाच्या पाठीवर कोणाचीच वाहवा केली नाही, कोणाचे गुणगान केले नाही, कोणाचं जय जयकार केलं नाही, कोणाचे फुलानं हारानं बुक्यानं स्वागत केलं नाही. असे परिपूर्ण पवित्र निष्कलंक निष्पाप अरहंत सम्यक संबुद्ध आहे. मग त्यांची सेवा केली तर आपली दुर्गती होईल का? म्हणून आपण विहारात आल्याबरोबर डोळे लावून बसायचं नाही, मुकच बसायचं नाही, गाथा म्हणत बसायचं नाही. आजूबाजूचा सारा परिसर जे घाणीनं भरलेला आहे, जिकडे तिकडे लेंड्या आहेत, कचरा आहे, केर कचरा आहे, मेलेले बारीक बारीक किडे माकोडे आहेत, ते सारं साफ करायचं आपण. आणि त्याचा घाण, त्याचा सारा केर कचरा बाहेर नेऊन टाकायचा. आणि त्यानंतर त्यांना त्रिवार पंचांग प्रणाम करायचा. ही जर आपण दैनंदिनीमध्ये जर पूजा दररोज केली तर महान फळ प्राप्त होते. या सम्यक संबुद्धानंतर जे बुद्ध येतील ते म्हणतील की हे या ठिकाणी हा उपासक, ही उपासिका, त्यांचे नाव घेऊन ते वर्णन करतील
की हे पांडुरंग उपासक भगवान बुद्धाची इथे विहारात येऊन साफसफाई करायचा, किडे माकोडे साफ करायचा, पाण्यानं पुसून घ्यायचा, चकाचक करायचा, तो निर्मळ करायचा. आणि ही महान सेवा कित्येक कल्पानंतर 1,00,000 कल्प 10,000 सहस्र वर्षानंतर तुम्ही केलेल्या सेवेचा उल्लेख सम्यक संबुद्धाच्या काळात या उपासिकेनं या उपासकानं त्यांच्या सानिध्यात जाऊन या विहारात या धम्मदीप विहारामध्ये यन सिडको या परिसरामध्ये त्यांनी सेवा केली. असा ते पुन्हा इतिहास सांगत राहतील. म्हणून बुद्धाची ही एक कॉमन सेवा आहे. खरी सेवा कोणती आहे, फलदायी सेवा कोणती आहे? जेव्हा भगवान बुद्धाची सेवा करायला आपण सुरुवात केली तर प्रथम आपण बुद्धाच्या शिलाची आपण परिपूर्ण सेवा करावी. त्यांचं एक एक शील आपण ग्रहण करायचं. त्यांच्यामध्ये परिपूर्ण इंद्रिय संवरशील आहे. जेवढे इंद्रिय आहेत भगवंताचे ते सारे परिपूर्ण संयमित होते, अमर्याद संयमित होते. ते अमर्याद त्यांचे हात पाय डोळे नाक कान जीभ वाणी संपूर्ण इंद्रिये त्यांचे अमर्याद संयमित होते. अमर्याद संयमानं भरलेले असे भगवंत त्यांचे जर इंद्रिय एवढे संयमित आहेत, कोणतंच ते चुकीचं कर्म गलत कर्म जेव्हापासून ते अरहंत झाले तेव्हापासून त्यांच्याद्वारे घडू शकतच नाही. आणि म्हणून असा जर गुण आपण घेतला तर आपला लाभ होणार नाही का? त्यांनी आपल्या डोळ्यांनी कुणाला बघितलं नाही, लोभामध्ये बघितलं नाही, वासनेमध्ये बघितलं नाही, इच्छेमध्ये बघितलं नाही, कोणत्या दृष्टीनं त्यांनी बघितलं नाही, कोणत्याच भावनेनं बघितलं नाही, कोणती संवेदना त्यांनी मनात येऊ दिली नाही. कारण ते बुद्धत्वामध्ये असल्यामुळं ते बुद्धत्वातच राहायचे नेहमी रात दिवस. आणि बुद्धत्वाची अंग बोधीची अंग 7 आहेत. साऱ्या अंगामध्ये बुद्ध हे अमर्याद परिपूर्ण पकलेली होती. म्हणून खरी बुद्धाची पूजा आहे त्यांच्या इंद्रिय संवरशिलाला आपल्यामध्ये जागवणं, आपले इंद्रिय आपण असे संयमित करणं, संयमशील करणं, वशमध्ये घेणं, त्यांच्यावर परिपूर्ण आपण नियंत्रण करणं आणि निर्मळ बनणं, निष्पाप बनणं, निर्विकार बनणं आणि परिशुद्ध बनणं ही बुद्धाची सर्वात मोठी सेवा आहे. बुद्धांनी कुणावर डोळे वटारून दात खाऊन राग केला का कधी? त्यांना तर एवढे शिव्या द्यायचे लोक, एवढ्या शिव्या द्यायचे, असं म्हणायचे वंश बुडव्या म्हणायचे. चांगल्या चांगल्या घराण्यातून चांगल्या चांगल्या वेगवेगळ्या वंशातून त्या घराचा एखादा तरुण त्या घराचा आधार असायचा. तो भगवान बुद्धाला सोडतच नव्हता आणि तो प्रवज्या घ्यायचा म्हणजे सामनेर बनायचा आणि तो उपसंपदा ग्रहण करायचा म्हणजे तो भिक्खू बनायचा आणि बुद्ध शासनाला बलवान करायचा. तो जर घरी राहून 2 लेकरं जन्माला घातले बायकोसोबत, 3 लेकरं घातले, 5 लेकरं घातले, 10 लेकरं घातले, 20 लेकरं जरी घातले तरी त्याचा वंश हा पिढ्यानपिढ्या दुःखमुक्त होईल का?
परंतु तो भिक्खू झाल्यामुळं त्याने सारे इंद्रिय बुद्धासारखी वशमध्ये केल्यामुळं, परिपूर्ण विकार त्याने कमी केल्यामुळं ते दुःखमुक्त होणार नाही का? त्याने रागाला बंद केल्यावर, द्वेषाला आरंभ होणं बंद केल्यावर, त्याने क्रोधाला आरंभ होणं बंद केल्यावर, त्याने लोभाला आरंभ होणं बंद केल्यावर, त्याने आळसाला आरंभ होणं बंद केल्यावर, त्याने संशयाला आरंभ होणं बंद केल्यावर, त्याने अहमपणाला आरंभ होणं, सुरुवात होणं बंद केल्यावर ते दुःखमुक्त होणार नाही का? आणि असे जर भिक्खू, असे जर तरुण लोक दुःखमुक्त झाले तर बुद्धावरला हा आरोप किती सपसेल खोटा आहे. आणि म्हणून बुद्धाची खरी सेवा आहे की बुद्ध किती प्रेमळ होते, अमर्याद प्रेमळ होते बुद्ध. बुद्धानं कुणावरलं प्रेम कधी कमी केलंच नाही. मग आपण बुद्धासारखं प्रेमळ झालं पाहिजे की नाही? बुद्धासारखं ओतपोत प्रेमानं भरून आपण बोललं पाहिजे की नाही? मग असं जर आपण बोललो तर आपला समाज एक रूपामध्ये येईल की नाही? त्याच्यामध्ये दुभगलेपणा होईल का? त्याच्यामध्ये फुटाफाटी होईल का? एकाचं तोंड दुसऱ्याच्या विरोधात हे 36चा आकडा करून बसेल का? मग हे जर बुद्धाचा गुण आपलं मंगल करेल, आपल्या साऱ्या समाजाला एकरूप करेल, तर किती आपलं जीवन सुधरत जाईल. आणि म्हणून बुद्धाची खरी सेवा म्हणजे त्यांचा प्रेमळपणा आपण आपल्यामध्ये जागवणं. बुद्धाचा निर्विकारपणा, चालता बोलता उठता बसता खाता पिता राहता सदैव बुद्ध हे निर्विकार होते. कोणताच विकार त्यांच्या जागत नव्हता, कोणताच विकार त्यांच्यामध्ये जमा होत नव्हता. मळाच्या रूपामध्ये क्रोधाचा मळ, द्वेषाचा मळ, तिटकाराचा मळ, अभिमानाचा मळ, घमेंडीचा मळ, ईर्ष्येचा मळ, हेवा करायचा मळ, मत्सर करायचा मळ, प्रमाद करायचा मळ, आयदीपणा करायचा मळ, सुस्तीमध्ये पडायचा मळ, कोणताच मळ विकाराच्या रूपानं बुद्धात जमा होत नव्हता. हा जर बुद्धाचा गुण एवढा मंगलमय आहे, एवढा जर आपल्याला परिपूर्ण स्फूर्ती देतो, तेज देतो, तर तो आपण स्वीकार केला पाहिजे की नाही? आणि तो जर स्वीकार केला तर आपल्यामध्ये कोणता तरी मळ शिल्लक राहील का? सारे मळ आपण काढत काढत विकार मुक्त बुद्धाचे लोक, बुद्धाचे दायक, बुद्धाच्या दायिका असा जर नवा इतिहास आपला कोण जर जाणला, ओळखला, लिहिला तर ते आपल्यासाठी किती बरं होईल. आणि म्हणून या भूमिकेमध्ये बुद्धाची आपण अशी सेवा करायला पाहिजे. बुद्धानं कोणताच मोह केला नाही. सारे मोह बुद्धानं त्यागले, एक ना एक मोह बुद्धानं त्यागला. संपत्तीचा मोह त्यागला बुद्धानं, घराचा मोह त्यागला बुद्धानं. किती संपत्ती होती त्यांच्याकडे? 120 बैलजोड्याची त्यांच्याकडे संपत्ती होती. आपल्या या आंबेडकर नगरापासून, त्या गौतम नगरापासून, तर त्या पूर्ण महात्मा ज्योतिबा फुले नगरापासून, तर हे N7, N6, N5, N8 या सर्व 1 to 10 पर्यंत एवढा मोठा परिसर त्यांचा एका राजवाड्याचा परिसर होता. असे त्यांचे 3 राजवाडे होते, हिवाळ्याचा, उन्हाळ्याचा आणि पावसाळ्याचा. आणि त्या राजवाड्याच्या अवतीभोवती एवढं सुंदर अगदी जंगल होतं, इतके झाडं झुडपं आणि एवढं सुंदर हिरवंगार वातावरण. आणि तिथे सस्य होते, तिथे हरणं होते,
तिथे पूर्ण बदकं होते, तिथे हे मोठे मोठे हे करणारे मोर होते. अरे कोणते पक्षी नव्हते तिथं, सारेच्या सारेच पक्षी होते. वेगवेगळा त्यांचा आवाज, गोड आवाज त्यांच्या रंगमहालात जायचा. गौतमाला ते आवाज ऐकून त्यांच्या गुणवत्तेची, त्यांच्या पुण्यकर्माची आठवण यायची. गौतम राजकुमार होते तेव्हा. अशा प्रकारे आपण बघतो की भगवान गौतम बुद्धाची सेवा करताना त्यांचा मोह त्याने सारा त्यागला होता. एवढी गोड आणि प्रेमळ अत्यंत दयावंत आई होती, त्याचाही मोह त्याने त्यागला. एवढा मोठा बाप, परोपकार करणारा, सारा सुविधा करणारा, सारं राज्य सजवणारा आणि त्यांना राजगादीचं आसन करून ठेवणारा बाप, त्याचाही त्याने त्याग केला. एवढी लावण्यवती तरुण मुलगी, साऱ्या सौंदर्यानं ती संपन्न होती. कोणतं सौंदर्य तिच्यामध्ये कमजोर नव्हतं, हे विद्रूप नव्हतं. साऱ्या सौंदर्यामध्ये ती भारदस्त होती, एकदम आकर्षित होत होती कुणालाही. अशी सुंदर त्यांनी आपली सोबत असलेली सहचारिणी यशोधरा त्यांनी पूर्ण तिचाही मोह सोडला. हवा घालणाऱ्या, सेवा करणाऱ्या, मोठा पंखा असा हलवणाऱ्या सेविका, दाशा यांचा पण त्यांनी मोह सोडला. चमचा धुवून देणाऱ्या सोन्याचा, ताट धुवून देणाऱ्या सोन्याचा, ग्लास, तांब्या, वाट्या पूर्ण धुवून त्याच्यामध्ये पंचपक्वान्ने असे वास याचा त्या पंचपक्वान्याचा, त्याचा त्यांनी त्याग केला आणि मातीचं भिक्षापात्र हातात घेतलं. किती मोठा गुण आहे भगवंत. त्या मातीच्या भिक्षापात्रात ते कुणाच्या घरी जाऊन उभं राहायचे आणि त्याच्यामध्ये जे पडलं तेवढंच खायचे. ते किती मोठा त्यांनी मोह त्यागला होता खाण्यापिण्याचा. त्यांच्याकडे असे याच्यापासून तर आणखी डबल टिबल असे त्यांचे आराम करायचे गालीचे होते, मोठे मोठे बेड होते. एकदा त्या बेडवर पडलं की दुनिया त्यांना काय आठवत नव्हती. असे सुंदर बेड होते, नरमच्या नरम. त्या सर्व आराम करायच्या बेडचा पण त्यांनी मोह त्यागला. पत्नीच्या सहवासाचा मोह त्यागला, पत्नीच्या प्रेमाचा मोह त्यागला, पत्नीच्या आनंदाचा मोह त्यागला. पत्नीसोबत रात दिवस बटणं उठणं आणि सर्व प्रकारचा अभिनय करणं याचाही त्यांनी मोह त्यागला. फक्त एकच त्यांनी राजपुत्र असताना आपल्या पत्नीला एका लेकराचा जन्म देण्यासाठी त्यांनी कर्म केलं त्यांनी. आणि त्या कर्मामध्ये सुद्धा ते वाहवल्या गेले नाही. त्या बाळाचाही पण त्यांनी मोह केला आणि ज्या कर्मानं त्यांनी ते बाळ जन्माला घातलं त्याचाही त्याने कोणता हाव केला नाही, अभिइच्छा केली नाही, अभिव्यक्ती केली नाही. त्याची कोणतीच मात्र वासना मनात ठेवली नाही. मुळासकट वासना आणि त्याचा मोह, त्याची सारी अनुभूती त्यांनी त्यागली. एवढे जर चांगले गुण भगवंतामध्ये असतील तर आपण ते स्वीकार केलं पाहिजे की नाही? आपण थोडा थोडा मोह कमी केला पाहिजे की नाही? आपण थोडा थोडा मोह कमी करून कायमचा आपण मोहमुक्त होण्याचं धाडस, हिम्मत आणि परिपूर्ण आपण निर्धार करून भगवान बुद्धासारखं मोहमुक्तदायक, लोभमुक्तदायक, द्वेषमुक्तदायक, क्रोधमुक्तदायक, सुस्तीमुक्तदायक दायिका, अहमपणा मुक्तदायक दायिका असा जर आपण आपला इतिहास बनवला तर ते लोकाला प्रेरणा देईल की नाही?
हे लोकाला स्फूर्ती देईल की नाही, ते लोकाला तेज आणि तेजस्वी बनवेल की नाही. आणि म्हणून अशी आपण बुद्धाची पूजा करावी. आणि म्हणून आपण म्हणतो इमाय धम्मानुधम्म पटिपत्तिया बुद्धं कुजे. मी अशा प्रकारे शिलाचं पालन करून, मी अशा प्रकारे विकारांचा विच्छेद करून, त्याग करून, मी अशा प्रकारे परिपूर्ण निर्मळ मनाचा विकास करून, प्रेमाचा विकास करून, मैत्रीचा विकास करून, करुणेचा विकास करून, संयमाचा विकास करून भगवंताची पूजा करतो. भवतु सब मंगलं रखन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सोती भवन्तु ते. भवतु सब मंगलं रखन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सोती भवन्तु ते. भवतु सब मंगलं रखन्तु सब देवता सब संगानुभावेन सदा सोती भवन्तु ते. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि अहं वन्दामि